अरे, तू नुसती कल्पना कर, एखाद्या व्यक्तीचा जन्म अशा काळात झालाय, जिथे जिथे त्या व्यक्तीला एक माणूस म्हणून जगण्याचा साधा अधिकारही नाहीये. हां, म्हणजे केवळ एक वस्तू म्हणून पाहिलं जायचं. अगदी बरोबर. बाजारात विकली जाणारी एक वस्तू, स्वतःची आई कोण आहे हे माहिती नाही, वडिलांचा पत्ता नाही, स्वतःचं असं कोणतंही स्वतंत्र अस्तित्वच नाहीये. बापरे! ही तर खूपच भीषण परिस्थिती आहे. हो ना. आणि जन्माला आल्यावर वाट्याला काय आलं तर फक्त साखळदंड, एक अंधारलेली खोली आणि पाठीवर बसणारे चाबकाचे फटके. हं. हे नुसतं ऐकतानाच माझ्या अंगावर काटा येतो बघ. एखादा माणूस अशा परिस्थितीतून काय बरं स्वप्न पाहणार? परिस्थिती खरंच अंगावर शहारे आणणारी आहे रे. म्हणजे कसं आहे, जेव्हा माणसाला माणसासारखी वागणूकच मिळत नाही ना, तिथे प्रगती किंवा स्वतःच्या भविष्याबद्दल स्वप्न पाहणं, हं, हं. हे तर खूपच दूरची गोष्ट वाटते मला. हं. ही एक अशी अंधारलेली सुरुवात आहे, जिथून आशेचा एक किरणही दिसत नाहीये. बरोबर. आणि गुलामगिरीची ती प्रथा अशी होते की माणसाच्या मेंदूला आणि आत्म्याला दोन्ही बाजूंनी मारून टाकलं जायचं. तिथे फक्त जिवंत राहणं हाच एकमेव मोठा संघर्ष असतो. पण मित्रा, इथूनच तर या प्रवासाचा खरा थरार सुरू होतो ना. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशाच माणसाचा थक्क करणारा प्रवास उलगडणार आहोत. हो, आणि हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. अगदी. एक असा माणूस जो जन्माने गुलाम होता, पण स्वतःच्या कर्माने, जिद्दीने आणि अफाट बुद्धिमत्तेने तो एक असा महान जागतिक शास्त्रज्ञ बनला, ज्याच्या समोर थॉमस एडिसन आणि हेनरी फोर्ड यांच्यासारखी विज्ञानातली आणि उद्योगातली दिग्गज मंडळीही चक्क नतमस्तक झाली. क्या बात है. केवळ मातीतून सोनं कसं उगवायचं याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आणि हो, या अद्भुत प्रवासात पुढे जाण्यापूर्वी आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांसाठी एक छोटीशी आठवण. नक्कीच. ट्रॅव्हल अँड पॉडकास्ट या आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण सखोल चर्चा आपल्यापर्यंत नेहमी पोचत राहतील. हो, ते खूप महत्वाचं आहे. तर आज आपण वीणा गवाणकर लिखित एक होता कार्वर या अप्रतिम पुस्तकाच्या आधारे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर या एका अद्भुत देवदूताविषयी बोलणार आहोत. अरे, वीणा गवाणकरांचं हे पुस्तक ना खऱ्या अर्थाने एका संघर्षाचा जिवंत दस्तऐवज आहे बघ. हां. म्हणजे जेव्हा आपण या पुस्तकाच्या आणि कार्वरच्या आयुष्याच्या पानांमधून जातो, तेव्हा आपल्याला समजतं की हा केवळ एका शास्त्रज्ञाचा प्रवास नाहीये, मग तर हा एका अशा आत्म्याचा प्रवास आहे ज्याने संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी स्वतःला वेचून घेतलं. कार्वरचं आयुष्य म्हणजे मानवी इच्छाशक्तीचा एक सर्वोच्च आविष्कार आहे असं मला वाटतं. एकदम बरोबर बोललीस. ज्या माणसाला समाजाने अक्षरशः कचऱ्यासारखी वागणूक दिली, त्याच माणसाने समाजाला नवसंजीवनी कशी दिली याचा हा सखोल अभ्यास आहे. म्हणूनच मला हा प्रवास नेहमी अचंबित करतो. आता शून्यातून झालेली ही सुरुवात बघ ना. कार्वरचा जन्म 18व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. तो काळ अमेरिकेत कृष्णवर्णीयांसाठी अत्यंत अमानुष होता. खूपच. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता. पण या लहानग्या मुलाला सुरुवातीपासूनच वनस्पतींची, झाडाझुडपांची एक विलक्षण ओढ होती. हो, आणि म्हणूनच लोक त्याला प्लांट्स डॉक्टर म्हणायचे ना. अगदी. पण मला ना इथे एक गोष्ट खटकते. अरे, हे तर एखाद्या रेसमध्ये धावण्यापूर्वीच तुमचे पाय साखळदंडाने बांधून ठेवल्यासारखं आहे. हां, बरोबर. अशीच परिस्थिती होती. म्हणजे एखादी व्यक्ती ज्याला समाजाने स्वतःचं अस्तित्वच नाकारलंय, ज्याच्या वाट्याला फक्त अपमान आलाय, ती व्यक्ती विज्ञानासारख्या प्रगत क्षेत्राची आणि निसर्गाची रहस्य शोधण्याचं स्वप्न तरी कशी काय पाहू शकते? इथं तुला वाटेल की हे फक्त एका जिद्दीचं उदाहरण आहे, पण त्याहीपेक्षा ना, हे एका अत्यंत अचूक विजनचं आणि संवेदनशीलतेचं उदाहरण आहे बघ. अच्छा, म्हणजे कसं? जेव्हा तुमचे पाय साखळदंडाने बांधलेले असतात, तेव्हा धावण्याची नुसती इच्छा असणं हीच सगळ्यात मोठी क्रांती असते. बापरे, खूप छान सांगितलंस आहे. हो ना, अमेरिकेतील त्या संक्रमण काळात जिथे वर्णभेद अगदी शिगेला पोचला होता, कार्वरला काय अनुभवायला मिळालं? फक्त माणसांनी केलेला तिरस्कार. त्वचेच्या रंगावरून त्याला अनेक जुन्या आणि प्रतिष्ठित विद्यापीठांनी प्रवेश चक्क नाकारला होता. हो, हे मी वाचले. पण इथेच कार्वरचं वेगळेपण दिसून येतं. जेव्हा माणसांनी त्याला नाकारलं ना, तेव्हा त्याने निसर्गाकडे धाव घेतली. त्याने निसर्गाशी संवाद साधायला सुरुवात केली. म्हणजे जिथे माणसांनी दारे बंद केली, तिथे निसर्गाने त्याला सामावून घेतलं असं म्हणायचंय तुला? अगदी तसंच. झाडं, झुडपं, फुलं ही माणसांसारखा भेदभाव करत नाहीत हे त्याने लहानपणीच ओळखलं होतं. म्हणजे बघ, एका रोपट्याला हे माहीत नसतं की त्यांना पाणी घालणारे हात गोऱ्या माणसाचे आहेत की काळ्या माणसाचे. क्या बात आहे. किती साधा पण मोठा विचार आहे हा. हो ना. निसर्गाचा हा निष्पक्षपातीपणा कार्वरला भावला.
त्याला लहानपणापासूनच आजारी वनस्पतींना कसं बरं करायचं हे अगदी नैसर्गिकरित्या समजायचं. तो आजूबाजूच्या जंगलात भटकायचा, मातीचं निरीक्षण करायचा आणि शिक्षणासाठी त्याने जो संघर्ष केला तोही काही साधासुधा नव्हता बघ. त्याला प्रवेश मिळवण्यासाठी कित्येक मैल पायी चालावं लागलं. हो, मी त्या पुस्तकात वाचलंय की त्याची शिक्षणाची भूक एवढी होती की त्याने अक्षरशः लोकांचे कपडे धुतले, लोकांची धुणी भांडी केली, कित्येक दिवस उपाशी पोटी काढले, पण स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास काही त्याने सोडला नाही. नाहीच सोडला. आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवणारा तो पहिला कृष्णवर्णीय विद्यार्थी होता. तिथेही त्याला वेगळ्या खोलीत जेवायला लागायचं म्हणे. बरोबर. उपाशी राहून लोकांची धुणी भांडी करून शिक्षण घेणं हे केवळ परिस्थितीशी केलेली तडजोड नव्हती रे. मग काय होतं? तर ती एका ध्येयाची पूर्वतयारी होती. त्याला माहिती होतं की जर या गुलामगिरीच्या आणि अज्ञानाच्या दुष्टचक्रातून स्वतःला आणि स्वतःच्या बांधवांना बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाहीये. अगदी खरंय. आणि या प्रचंड संघर्षातून तावून सुलाखून निघाल्यामुळेच तो विज्ञानाची अशी रहस्य उलगडू शकला जी तोपर्यंत जगाला अजिबात माहिती नव्हती. त्याचा हाच निसर्गाचा अभ्यास पुढे संपूर्ण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी तारणहार ठरणार होता. आणि इथूनच आपण या सखोल चर्चेच्या अत्यंत रंजक टप्प्यावर येतो. स्वतःसाठी इतका मोठा संघर्ष करून शिक्षण मिळवल्यानंतर कार्व्हरने त्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी नाही केला. बिलकुल नाही. किंवा स्वतःचं आयुष्य सुकर करण्यासाठी केला नाही. त्याने एका महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी या शिक्षणाचा वापर केला. जेव्हा अमेरिकेच्या दक्षिणेकडचे शेतकरी एका मोठ्या संकटामुळे पूर्णपणे कंगाल झाले होते ना, तेव्हा हा माणूस त्यांच्यासाठी अक्षरशः देवदूत म्हणून धावून आला. हो, तो काळ अमेरिकेच्या कृषी क्षेत्रासाठी, विशेषतः दक्षिणेकडील राज्यांसाठी अत्यंत भयानक होता बघ. तिथे फक्त कापूस पिकवला जायचा ना. त्याच्या कापसाच्या लागवडीमुळे तिथल्या जमिनी एकदम नापीक झाल्या होत्या. आणि त्यातच बोंडअळी नावाच्या कीटकाने कापसाच्या पिकावर महाभयंकर हल्ला केला. हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली. बापरे. शेतकऱ्यांवर आणि विशेषतः तिथल्या गरीब कृष्णवर्णीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली. अनेक कुटुंब अक्षरशः देशोधडीला लागली. मग कार्व्हर तिथे कसा पोचला? तेव्हा बुकर टी वॉशिंग्टन यांच्या आग्रहास्तव कार्व्हर टस्केगी इन्स्टिट्यूटमध्ये आला होता. त्याने या शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी सल्ला दिला. काय होता तो सल्ला? त्याने सांगितलं की जमिनीचा कस परत आणण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कापसाऐवजी शेंगदाणे आणि रताळीची लागवड करावी. थांब. इथे माझा एक मोठा प्रश्न उभा राहतो. शेंगदाणे आणि रताळीच का? आणि दुसरं म्हणजे मी वाचलंय की त्याने शेंगदाण्यापासून दूध आणि चक्क प्लास्टिक बनवलं. अरे हे कसं शक्य आहे? हो, हे ऐकायला खूपच अजब वाटतं सुरुवातीला. म्हणजे बघ ना, आजच्या काळात एखादा मोठा टेक रिसर्चर किंवा अत्याधुनिक लॅबमध्ये बसलेला शास्त्रज्ञ जेव्हा एखादा नवीन शोध लावतो तेव्हा आपण थक्क होतो. बरोबर. पण कार्व्हरने त्या काळात शेंगदाण्यापासून तब्बल 300हून अधिक आणि रताळ्यापासून 100हून अधिक उत्पादने बनवून दाखवली. हो, हे खरं आहे. त्यात दूध, बटर, औषधे, शाई आणि प्लास्टिकचाही समावेश होता. मला सांग, हे वैज्ञानिकदृष्ट्या कसं घडलं? नुसते एका शेंगदाण्यातून एवढ्या सगळ्या गोष्टी बाहेर कशा काय निघू शकतात? हाच तर त्याच्या संशोधनाचा गाभा आहे रे. सर्वात आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते मी, शेंगदाणेच का? हो, ते सांग आधी. इथे एक शास्त्रीय कारण आहे. कापसाचं पीक हे जणू जमिनीतील सगळे पोषक घटक पिऊन टाकणाऱ्या एखाद्या राक्षसासारखं होतं. ते जमिनीतील नायट्रोजन शोषून घ्यायचं. अच्छा, म्हणजे जमीन पूर्ण रिकामी करून टाकायचं. अगदी. याउलट शेंगदाण्याचं पीक हे जमिनीला व्हिटॅमिन सप्लिमेंट देणाऱ्या डॉक्टरसारखं होतं. अरे वा. शेंगदाणे आणि इतर शेंगांच्या मुळांवर एक विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे हवेतला नायट्रोजन ओढून जमिनीत परत सोडतात. याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. हे विज्ञानात वाचलंय मी. हो ना. तर कार्व्हरने ओळखलं की जर पीक बदललं म्हणजे क्रॉप रोटेशन केलं तर जमीन पुन्हा सुपीक होईल. क्या बात है. म्हणजे कापसाने जो जमिनीचा जीव काढला होता तो शेंगदाण्याने परत आणला. अगदी बरोबर. पण खरी अडचण पुढेच होती. काय अडचण? शेतकऱ्यांनी कार्व्हरचं ऐकून शेंगदाणे पिकवले तर खरे, पण एवढ्या शेंगदाण्यांचं करायचं काय? बाजारात त्याला मागणीच नव्हती. अरेच्छा. हो, शेंगदाणे सडून जायला लागले. आणि इथूनच कार्व्हरच्या प्रयोगशाळेतील खरी जादूला सुरुवात झाली. तू विचारलंस ना की शेंगदाण्यापासून दूध आणि प्लास्टिक कसं शक्य आहे? हो, ते कसं केलं त्याने? तर अरे, शेंगदाणा म्हणजे नुसतं खाण्याचं बी नाहीये. कार्व्हरने शेंगदाण्याचं रासायनिक पृथक्करण केलं. रासायनिक पृथक्करण म्हणजे नेमकं काय रे? म्हणजे त्याने शेंगदाण्याचे मूळ घटक वेगळे केले. त्याला समजलं की शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत,
फॅट्स आहेत, अच्छा. तेल, कार्बोहायड्रेट्स आणि पाणी आहे. हां हां. त्याने विशिष्ट तापमान आणि रसायनांचा वापर करून त्यातील फॅट्स आणि प्रथिने वेगळे केले. आणि दूध म्हणजे दुसरं काय असतं, ते पाणी, फॅट्स आणि प्रथिनांचंच मिश्रण असतं ना. हां. कार्व्हरने शेंगदाण्यातील या घटकांना अशा प्रकारे एकत्र केलं की त्यातून हुबेहूब गाईच्या दुधासारखा पदार्थ तयार झाला. बापरे. म्हणजे त्याने लॅबमध्ये दुधाचा फॉर्म्युला तयार केला. होय. आणि प्लास्टिकचा विचार कर आता. शेंगदाण्यापासून प्लास्टिक. हो, प्लास्टिक बनवण्यासाठी पॉलिमर्स लागतात. शेंगदाण्यातील प्रथिनांवर विशिष्ट रसायनांची प्रक्रिया केल्यावर ते कडक होऊ शकतात, ज्यातून प्लास्टिकसारखा पदार्थ तयार करता येतो. अरे क्या बात आहे. आज आपण जे बायोप्लास्टिक म्हणतो ना, त्याची सुरुवात कार्व्हरने त्या काळी केली होती. खरंच विश्वास बसत नाहीये. आणि रताळ्याच्या स्टार्चमधून त्याने डिंक, रबर, शाई बनवली. विशेष म्हणजे काय माहितीये, टस्केगीमध्ये त्याच्याकडे कोणतीही मोठी प्रयोगशाळा नव्हती. मग हे सगळं त्यांनी कुठे केलं? त्याने उकिरड्यावरून, कचराकुंडीतून गोळा केलेल्या जुन्या बाटल्या, चहाचे कप, तारा आणि तुटलेली भांडी यातून स्वतःची प्रयोगशाळा उभारली होती. हे ऐकून माझ्या मेंदूला अक्षरशः मुंग्या येतात. एका सामान्य शेतकऱ्याला जो पिढ्यानपिढ्या फक्त कापूस पिकवतोय, त्याला हा शेंगदाण्याचा आणि रताळ्याचा एवढा मोठा क्रांतिकारी प्रयोग पटवून देणं आणि केवळ शेती वाचवणं नाही, तर पूर्ण अर्थव्यवस्था सावरणं. हा माणूस केवळ एक शास्त्रज्ञ नव्हता, तर तो खऱ्या अर्थाने एक दूरदृष्टी असलेला अर्थशास्त्रज्ञही होता. नक्कीच. जेव्हा विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेतल्या चार भिंतीत न राहता सर्वसामान्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवताना, तेव्हाच ती खरी कृषी क्रांती बनते. अगदी बरोबर. कार्व्हरने शेतकऱ्यांना नुसतं हे पीक घ्या असं सांगितलं नाही, तर त्या पिकाला बाजारात मागणी कशी निर्माण होईल याची पूर्ण साखळीच तयार केली. यामुळे शेंगदाण्याला अचानक अफाट मागणी आली. जे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते, ते अचानक नफा कमवायला लागले. अमेरिकेच्या दक्षिणेकडची अर्थव्यवस्था अक्षरशः शेंगदाण्याच्या आधारावर उभी राहिली बघ. साहजिकच आहे. जेव्हा एखादा माणूस एवढे मोठी शोध लावतो आणि संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच बदलून टाकतो, तेव्हा जगातले सर्वात मोठे आणि श्रीमंत लोक त्याच्याकडे आकर्षित होणारच ना. हो, ते तर होणारच. आणि इथूनच कार्व्हरच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या परीक्षेला, किंवा असं म्हणूया की त्याच्या तत्वांच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होते. हो, आणि हा या कथेचा सर्वात प्रेरणादायी आणि एका अर्थाने अविश्वसनीय असा भाग आहे. कसा काय? कार्व्हरच्या या अफाट बुद्धिमत्तेची आणि संशोधनाची चर्चा पूर्ण अमेरिकेत आणि जगात पसरली. याच काळात महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन, ज्याने जगाला अनेक मोठे शोध दिले होते आणि जो त्यावेळी एक प्रचंड मोठं व्यावसायिक साम्राज्य उभारत होता, त्याने कार्व्हरला एक भली मोठी ऑफर दिली. थांब. एडिसन म्हणजे तोच ना ज्याने बल्बचा शोध लावला? हो, तोच एडिसन. पण कार्व्हर तर कृषी क्षेत्रावर काम करत होता. मग एडिसनला त्याच्यात काय रस होता? बरोबर ओळखलंस तू. एडिसन हा फक्त शास्त्रज्ञ नव्हता, तर तो एक अफाट हुशार व्यावसायिक होता. त्याला नवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन रसायने शोधण्याची गरज होती. अच्छा. विशेषतः रबर आणि इतर औद्योगिक उत्पादनांसाठी. कार्व्हरने रताळ्यापासून आणि शेंगदाण्यापासून जे शोध लावले होते, ते एडिसनच्या कंपन्यांसाठी सोन्याची खाण ठरू शकली असते. हां, आता समजलं मला कनेक्शन. म्हणून एडिसनने कार्व्हरला कोट्यावधी रुपयांचं पॅकेज आणि स्वतःची एक अद्ययावत प्रयोगशाळा सांभाळण्याची ऑफर दिली. बापरे, खूपच मोठी ऑफर होती ही. हो ना. कोणत्याही सामान्य माणसासाठी ही ऑफर म्हणजे आयुष्याचं सोनं करणारी संधी होती. पण तुला माहितीये कार्व्हरने काय केलं? काय केलं? त्याने अत्यंत नम्रपणे ती ऑफर चक्क नाकारली. आणि इथेच माझा खरा पुशबॅक आहे. मित्र, आजच्या जगात जिथे स्टार्टअप कल्चर आणि शार्क टँक सारखे कार्यक्रम लोकप्रिय आहेत, तिथे आपण बघतो की एका छोट्याशा कल्पनेसाठी, एखाद्या साध्याशा ॲपसाठी करोडोंचे पेटेंट घेतात, फंडिंगसाठी जीवाचं रान करतात. बरोबर आहे तुझं. तिथे या माणसाने एडिसनसारख्या माणसाला नकार दिला, ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्याची सुरुवात साखळदंडाने बांधलेल्या गुलामाच्या रूपात केली होती, ज्याने आयुष्यभर गरिबी पाहिली होती. त्याला पैशाची आणि प्रतिष्ठेची एवढी मोठी संधी चालून आली असताना त्याने ती नाकारली. हे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा आजच्या कॅपिटलिझमच्या भाषेत निव्वळ मूर्खपणाचे नाही का वाटत तुला? बरोबर पाहता किंवा आजच्या हसल कल्चरच्या चष्म्यातून बघितलं तर ते मूर्खपणाचंच वाटू शकतं रे. पण कार्व्हरचा दृष्टिकोन या जगातल्या कोणत्याही चलनापेक्षा खूप मोठा होता. म्हणजे नेमकं काय होतं त्याच्या डोक्यात? त्या काळी अमेरिकेत भांडवलशाही आणि पेटंट्स घेण्याची शर्यत अत्यंत वेगाने सुरू होती. लोक एका छोट्या शोधासाठी एकमेकांशी लढत होते. पण जेव्हा कार्व्हरने एडिसनला नकार दिला, तेव्हा त्याने एक अत्यंत साधं पण अस्वस्थ करणारं कारण दिलं.
काय म्हणाला तो? तो म्हणाला, जर मी तुमच्याकडे आलो आणि तुमच्या प्रयोगशाळेत काम सुरू केलं तर माझ्या या गरीब कृष्णवर्णीय शेतकऱ्यांसाठी संशोधन कोण करणार, त्यांचे प्रश्न कोण सोडवणार? बापरे, हे शब्द थेट काळजाला भिडतात बघ. माझ्या गरीब शेतकऱ्यांसाठी कोण करणार? म्हणजे पैशापेक्षा त्याला त्या धुळीने माखलेल्या शेतकऱ्यांची जास्त काळजी होती तर. हो, आणि या माणसाचं मोठेपणा फक्त इथंच थांबत नाही. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात लावलेल्या एकाही शोधाचे पेटंट घेतले नाही. काय सांगतेस? एकही नाही? नाही, तब्बल 400हून अधिक नवीन उत्पादने त्याने बनवली, पण त्यापैकी एकाचंही पेटंट त्याच्या नावावर नाहीये. पण का? एखादं तरी पेटंट घ्यायला पाहिजे होतं ना. त्याच्याकडे अनेक व्यावसायिक आले होते. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की अरे, तू पेटंट घे, तू अब्जाधीश होशील. साहजिकच आहे. पण कार्व्हरचं अत्यंत ठाम मत होतं की निसर्गाने आणि देवाने आपल्याला हे ज्ञान मोफत दिले आहे, मग ते मी इतरांना विकू कसा? ज्ञान हे विकण्यासाठी नसून वाटण्यासाठी असतं. क्या बात आहे. पैशांपेक्षा आणि वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा समाजाप्रती असलेली ही बांधिलकीच त्याला खऱ्या अर्थाने एक देवदूत बनवते बघ. खरंच हे खूपच भारावून टाकणार आहे. आज आपण बघतो की प्रत्येक गोष्टीचं व्यापारीकरण झालंय. ज्ञानावरही किमतीचे टॅग लावलेले आहेत. हो ना, सगळीकडे तेच दिसतं. अशा जगात कार्व्हरसारखा माणूस होऊन गेला ज्याने स्वतःची बुद्धिमत्ता केवळ आणि केवळ मानवाच्या कल्याणासाठी वापरली. हे एखाद्या दंतकथेसारखं वाटतं मला. पण ही दंतकथा नसून आपला खरा इतिहास आहे. ही किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. परिस्थितीने एखाद्या व्यक्तीवर कितीही अन्याय केला असला, जन्मताच कुणावर गुलामगिरीचा शिक्का मारला गेला असला, बरोबर. तरी आंतरिक जिद्द, शिक्षणाची ओढ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निस्वार्थ वृत्ती माणसाला जगाच्या अशा शिखरावर नेऊन बसवते जिथे दिग्गज लोकही नतमस्तक होतात. अगदी खरंय. आणि म्हणूनच वीणा गव्हाणकर यांचं एक होता कार्व्हर हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचलं पाहिजे. नक्कीच. यात केवळ एका शास्त्रज्ञाची माहिती नाहीये, तर जगण्याची एक नवी दिशा आहे. संकटांना सामोरं कसं जायचं आणि यशाच्या शिखरावर पोचल्यावरही आपले पाय जमिनीवर कसे ठेवायचे याचा हा एक जिवंत धडा आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत, पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विचार मला इथे मांडायचा आहे. ओ, सांग ना. आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की कार्व्हरचं आयुष्य किती महान होतं. पण सगळ्यांनी जरा विचार करा, जर कार्व्हरने त्या शेंगदाण्याच्या आणि रताळ्याच्या 400पेक्षा जास्त उत्पादनांचे पेटंट घेतले असते, तर आज तो कदाचित मानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक झाला असता. त्याच्याकडे अमाप संपत्ती असती, मोठमोठ्या कंपन्या असत्या. नक्कीच असत्या. पण तसे झाले असते तर आज आपण त्याची आठवण एका शास्त्रज्ञ आणि समाजाचा तारणहार म्हणून काढली असती की केवळ एका व्यापारी म्हणून? हरिच्छा, हा विचारच नाही केला मी. आणि या निमित्ताने हा प्रश्नही उपस्थित होतो की खऱ्या अर्थाने समाजाला आणि मानवतेला पुढे नेण्यासाठी आपल्याला अधिकाधिक पेटंट्सची आणि कॉर्पोरेट नफ्याची गरज आहे की कार्व्हरसारख्या निस्वार्थ आणि त्यागी वृत्तीची? हा विचार खरोखरच झोपुडणार आहे बघ. आपण यशाची व्याख्या कशात मोजतो? बँक बॅलन्समध्ये की समाजात घडवून आणलेल्या बदलामध्ये? अगदी बरोबर. ऐकणाऱ्या प्रत्येकाने यावर नक्की विचार करावा. आणि मंडळी, आजची ही सखोल चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकाला कशी वाटली? कार्व्हरच्या आयुष्यातील नेमकी कोणती गोष्ट, कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटला ते कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हो, आम्हाला तुमची मते वाचायला नक्की आवडतील. तसेच अशाच अफाट आणि माहितीपूर्ण विषयांवरील सखोल चर्चांसाठी आपल्या ट्रॅव्हल अँड पॉडकास्ट चॅनलला आवर्जून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.